बघा गर्दीच गर्दी, इकडे ओटी देण्याचं काम चालू. आता सगळेजण रेडी झालेले आहेत, मी, आई, पप्पा आणि प्रेरणा. कोकणाची प्रगती झाली आहे ना याचं एक द्योतक म्हणायचं ना तर बघा कोंबडी देण्यासाठी लाईन बघा. आणि तिकडे एक बोकड पण दिसतोय मला, ते मटण आणि तिकडे चिकन लॉन तयारी चालू आहे. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग. आणि आता आपण आहोत कोकणातील माझ्या गावाला म्हणजे मेडबावला. आणि मागे तुम्हाला फणस दिसत असेल बघा, फणसाच्या झाडाला मस्त फणस लागलेले आहेत. आपले आंबे पण आता काढायचे आहेत उद्या. पण कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर मस्त मजा आली. काल सगळ्या कझिन्स बरोबर मस्तपैकी एक पार्टी झाली. ओके, आणि बऱ्याच कझिन्सना फोन वगैरे पण केले जे आज काल आले नव्हते तिकडे. ओके, आणि आज आमच्या कोळ्याचे प्रोग्राम आहेत. ओके, सो म्हणजे दुपारी गोडं जेवण असतं, आता पूजा, आरती, पूजा आणि गोडं जेवण. आणि रात्री मग तुम्हाला माहिती आहे नॉनव्हेज जेवण असतं, ते कोंबडे असतात, गावठी कोंबडे. ओके, सो ते कोंबडे पण आता आमचे पण कधी 4 ते 6 आहेत, तर ते आता 5 वाजता नेऊन द्यायचे आणि मग रात्री तिखट जेवण असेल. पण आता आपण चाललो आहे ते सगळेजण फुल फॅमिली मंदिरामध्ये. मी, प्रेरणा पण रेडी होते, आई पप्पा पण रेडी होतात. तर निघूया आता मंदिरात जायला. आणि हे बघा तुम्हाला बोलू ना, बघा फणस मस्त लागलेले आहेत आणि का हवा सुटली आहे बघा. मग असं बरेच लोक सांगत होते की वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडला. पुण्यात तर चांगलाच पडला पाऊस, पण कोकणामध्ये पण बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. तर आमच्याकडे पण काल असं थेंब थेंब समुद्रावरती पडत होता जेव्हा आम्ही समुद्रावरती गेलो तेव्हा, पण अदरवाईज नाही पडला आमच्याकडे. पण हवा बघा काय मस्त सुटली आहे, एकदम छान वातावरण झालं आहे. आणि हे बघा हे आपलं एक झाड आहे, मसाल्याचं झाड आहे. कोणतं मसाल्याचं झाड आहे तर ते कमेंट करून सांगा. भारी नाही एकदम. आता या जरा झाडाने टचवूड जरा म्हणजे मूळ पकडलेलं आहे त्यांनी, मूळ स्ट्रॉंग झालं त्याचं आता. ओके, पण हवा बघा ना काय सुटली आहे ते. ओके, सो आता पावसाळ्यामध्ये मला असं वाटतं जी झाडं जगली आहेत ना तर ती आता चांगलीच ग्रो करतील. सो बघूया, ते आता पावसाळ्यावरती डिपेंड. आणि तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं की ते एका पक्षाने अंडी घातली आणि त्याला मस्तपैकी पिल्लं वगैरे झालेली, तर ती पिल्लं आता उडून गेली आहेत, तर ती निघाली ती उडून आता. त्यामुळे ते घरटा आता ते मोकळं झालं. ओके, पण छान मजा आली 2-3 दिवस त्यांच्या कंपनीमध्ये. आणि बाकी बघा असं काहीचं वातावरण आहे, छान एकदम शांत असं. तर थोडे दिवस आलो आहे तर मस्तपैकी अशी शांतता एन्जॉय करूया. तर आता सगळे तयार होतात, तयार झाले की निघूया आपण जायला मंदिरामध्ये. फुलं तर सदाफुलीने फुल टेकओव्हर करून घेतलं आहे, सदाफुली छानच झाली आहे. ओके, आता ही झाडं जरा कोमेजलेली आहेत पण ती पाण्यावरती डिपेंड आहेत. आता कसं पाणी 2 दिवसातून एकदा घालतो कारण विहिरीला पण पाणी कमी झालं आहे ना. पण नंतर आता जेव्हा एकदा पाऊस पडायला लागेल तेव्हा ही एकदम टवटवीत होतात, त्याची पानं बिनं भरपूर फुटतात पटापट. आणि हीच झाडं आता तिकडे पण लावायची त्या कोपऱ्यात, पण ते पावसाळ्यात लावणार. ओके, बाकीचे बघा इकडे पण जरा सोहे झाली आहेत. बाकी प्रेरणाचा काडीपत्ता बघा, सदाफुली तर सदाफुली सतत फुलते आहे. जाईजुई पण चांगलीच आता बहरलेली आहे. आता फक्त आम्हाला आणायचं आहे तो पारिजातक. कारण बघा जास्वंदी ना जास्त होत नाही, कारण ॲक्च्युली कसं होतं माकडं येतात आणि मग त्यांची पानं खाऊन टाकतात जास्वंदी, त्याच्यामुळे ते ग्रोथ नाही घेतात. आणि काही गुलाबाची पण कलमं आहेत, काही मोठी होतात, काही नाही होत. ओके, आता हे यांनी चांगला मूळ पकडला आहे या गुलाबाच्या कलमाने. पण चिकू आहे, पेरू गायब झाला. ओके, दॅट्स गॉन. सदाफुली आता इकडे ती सगळी मस्तपैकी. इथे आम्हाला मेन तर पारिजात आणून लावायचं आहे, प्राजक्ताची फुलं. ओके, तर ती 2 इथे, 1 तिकडे, असं. प्राजक्ताची फुलं एकदम छान वाटतात, अशी खाली चढा पडतो ना, भारीच वाटतं ते. सगळे रेडी होतील आणि मग आपण निघू. आणि बघा आता इकडे प्रेरणा रेडी झालेली आहे. प्रेरणा ही साडी पहिल्यांदा कधी नेसलेली? आपल्या लग्नात पुण्यवचन होतं. अच्छा, तेव्हा असलेली साडी आहे. ओके, आणि प्रेरणा आता फुल ऑन रेडी झालेली आहे. तर आई आणि पप्पा रेडी होतील आणि मग आपण देवळात जायला निघूया. चला. सो बघा आता सगळेजण रेडी झालेले आहेत, मी, आई, पप्पा आणि प्रेरणा. ओके, तर चला निघूया आता बाजारात जायला, म्हणजे आपल्या डोकी कुलस्वामीच्या मंदिरामध्ये. कोकणाची प्रगती झाली आहे ना याचं एक द्योतक म्हणायचं ना तर बघा आता सगळीकडे गाड्या झाल्यात. ओके, लोकांचा प्रोग्राम आहे, सगळ्या आता इथून गाड्या लागायला सुरुवात झालेली आहे आणि मोठी पार्किंग झालेली आहे. आता पूर्वी तर म्हणजे फार कमी गाड्या असायच्या, पण आता सगळ्या गाड्या लागल्या, तिथपर्यंत लांबपर्यंत गाड्याच आहेत. आणि बरीचशी घरं पण बांधली जातात. हे बघा इथे पण एक छान घर बांधलं, ते आय थिंक अभिषेकचं घर आहे पुढे. बंटी, तुम्ही क्रिकेट मॅचमध्ये त्याला बघितलं असेल, ऑर्गनायझर टीममध्ये होता. गाड्या इकडे आपली हापूस आंब्याची कलम. ओके, अजून का मला कोण भेटलं नाही आहे, बघूया आता कोणाला तरी भेटतोय का की आंबे काढायला. ओके, कारण पावसाचे दिवस आहेत, पाऊस पडायच्या आधी पटापट आंबे ॲटलिस्ट काढून टाकले पाहिजेत, कारण आता आंबे रेडी झालेले आहेत. तर हे बघा, हे आय थिंक हे अभिषेकचं घर आहे. अजून एक गाडी आलेली आहे, एक गाडी पार्क होते आहे आणि सगळ्या लाईनीत गाड्या. आणि इकडे बघा हे सगळे आंबे आहेत, आता हे सगळे काढायचे आहेत. चांगला मोठं फळ आहे, हे बघा वरपर्यंत बघा तुम्ही आंबे. तर आता हे काढायचे आहेत सगळे. आता उद्या आलंच पाहिजे काही करून, उद्या नाही तर परवा, 2 दिवसात काढून टाकले पाहिजेत आंबे सगळे. जाऊया श्री देव लोके कुलस्वामी मंदिर मध्ये जाऊया. आणि आमचे रतांबे हे पण आम्ही काढत नाही, कारण येतोच ते सगळे प्रोग्रामच असतात, गडबडीमध्येच सगळा वेळ निघून जातो. आणि आता मंदिरामध्ये पण सगळेजण आले आहेत, कझिन वगैरे, गप्पा चालू होतील. पण त्याच्यात आपण जाऊन दर्शन घेऊया. बघू शकता जेवणाची तयारी जोरात चालू आहे, ऑलमोस्ट झालंच आहे. तिकडे उसळ आहे, कोथिंबीर
कोथिंबीर टाकली जाते मस्तपैकी. हे डाळ वगैरे आता गोडं जेवण आहे. भरपूर गर्दी झालेली आहे. चपला त्याच्यावरून आपण समजू शकतो. बघा फुल भरून गेलं आहे मंदिर आणि लोक जेवायला बसले पण आहेत. जेवण रेडी आहे ना. सो बघा गर्दीच गर्दी, भरपूर गर्दी झालेली आहे. जेवण पण रेडी आहे. या आधी आपण दर्शन घेऊया. ॲक्च्युली ही लाईन म्हणजे दर्शनासाठी नाही, ओटी देण्यासाठी आहे. इकडे ओटी देण्याचं काम चालू आहे. तांदूळ, नारळ. मी ॲक्च्युली सकाळीच येऊन गेलो आणि त्याच वेळी देऊन टाकलेले. इकडे काम जोरात चालू आहे. स्वतः हेच तांदूळ नंतर वापरले जातील आणि नारळ रात्रीच्या जेवणासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी. आणि हा इकडे आहे ओबामा. हो नमस्कार. मंदिरात जाऊया आपण. प्रेरणा इकडे पाया पडते. हॅलो हाय. आई पण आली आहे इकडे पाया पडायला आणि बाहेर तुम्ही गर्दी बघू शकता. आणि इकडे बघा श्री कुलस्वामी जोगेश्वरी देवी. असं बघा आता जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत आणि एकदम उत्तम नियोजन केलेलं आहे यावेळी. कारण बघा सिनियर सिटीजनसाठी ना प्रॉपर टेबला आणि खुर्च्या लावलेल्या आहेत. म्हणजे कसं त्यांना बसता येत त्यांना वाकून वगैरे. यावेळी सेपरेट अरेंजमेंट त्यांची तिकडेच करून टाकलेली आहे. मांडव वगैरे. बाकी आपली सगळी पुरुष मंडळी इकडे बसलेली आहे. लेडीज तिकडे आहेत खाली. यावेळी लवकर झाला सगळा प्रोग्राम. जेवण वगैरे पण अर्धा वेळ झाली. ते जेवणाची बघा मस्तपैकी डाळ, भात, खीर आणि भाजी जेवायला घेऊया. तो बघा दुपारची वेळ आहे आणि मस्त हवा सुटलेली आहे. गरमी तर इथे पण आहे टेम्परेचर, पण एवढं नाही आहे. ओके 32-33 डिग्री टेम्परेचर आहे सध्या कोकणामध्ये आणि छान हवा पण सुटली आहे बघा. आणि आमचं घर समुद्राच्या जवळ आहे त्याच्यामुळे ते एक ॲडव्हान्टेज पडतं. आणि आता सध्या मे महिना बघा मंदिरातून आलो पण आता सगळे कझिन्स, रिलेटिव्ह, काका काकी वगैरे घरी येतात आणि गप्पा खाली चालू आहेत. तुम्हाला ऐकायला येत असेल तर. ओके आणि काल रात्री आम्ही इकडेच बसलेलो मस्तपैकी पार्टी करत. आणि आज पण आहे अजून पार्टी काय संपत नाही सध्या. आज आमच्याकडे रात्री तिकीट जेवण आहे देवळामध्ये, त्यामुळे आपण आज पार्टी समुद्रावरती आहे. तर त्याच्यामुळे आता मी जरा इकडे प्लॅस्टिकची ग्लास घ्यायला आलेलो आणि समुद्रावरती काचेची ग्लास घेऊन नाही जाता येणार. त्याच्यामुळे कोल्ड्रिंक पिण्यासाठी प्लॅस्टिकची ग्लास समुद्रावरती. आणि इकडे बघा आता गोठल्याच्या घरावरती बघा फायबरच्या पत्रे त्यांनी आता एक सांगाडा तर उभा केलेला आहे. ओके जे मेन फ्रेमिंग आहे ना तर ते त्यांचं झालेलं आहे आणि ते मारून झालं आहे आता. आणि त्याच्यानंतर मग आता ज्या आतल्या छोट्या पट्ट्यात बघा त्याला त्यांनी बघा ना अशी ग्रीप बनवलेली दिसते का तुम्हाला. ओके ती ग्रीप अशी बनवलेली आहे आणि त्या ग्रीपला आता मग त्या छोट्या पट्ट्या टाकणार ते आणि मग काम चालू करतील ते पत्रे मारायचं. एक 2-3 दिवसाचं काम आहे. ओके सो 2-3 दिवसात मला असं वाटतं मी जाईपर्यंत हे सगळं काम झालेलं असेल. त्यामुळे मग तुम्हाला इथूनच दाखवेन किंवा इकडे पमेला त्याच्या गच्चीवरून दाखवेन. तिकडून पण तुम्हाला चांगला व्ह्यू मिळेल आणि दिसेल पण. आणि या पावसाळ्यामध्ये मी तुम्हाला रिझल्ट पण सांगेन की फायबरच्या पत्र्यांचा कसा काय रिस्पॉन्स होता वगैरे. पण जेवढं मी त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की फक्त याचे जे स्क्रू आहेत ना तर ते एक 10 वर्षानंतर खराब होतं. तर 10 वर्षानंतर मग तुम्ही चेंज करा ते स्क्रू. बाकी याच्यामध्ये काहीच मेंटेनन्स नाही आहे. ते फायबरच्या पत्रांना काही होत नाही ना. त्यांना पावसाचा, माकडाचा ना आगीचा कसला धोका नाही. ओके आणि एकदम चांगले आहेत मजबूत क्वालिटीचे. त्यांनी ऑलरेडी बऱ्याच ठिकाणी इन्स्टॉल केलेले आहेत. तर त्याला चांगला रिझल्ट आला आहे त्या फायबरच्या पत्र्यांचा. सो बाकी मी तुम्हाला सांगेनच याच्याबद्दल. छान बजेटमधला फायबरच्या पत्र्यांमधला घर तुम्ही बांधू शकता. अपडेट आणि बाकी बघा साफ करून घेतला आहे. तर आता इकडे पण थोडं साफ करून घ्यायचं बघा. तर हे आता थोडं पावसाळ्याच्या आधी साफ करून घेऊ आणि त्यानंतर अजून झाडं लावायची आहेत पण ती पावसाळ्यामध्ये. आता या ट्रिपमध्ये नाही कारण आता झाडं लावली तर ती परत बसायला लागतील. आमचे फेवर ब्लॉक पण आहे विंटर फेवर ब्लॉकचं काम आहे. तर ते आता उद्यापासून मला असं वाटतं कुणाला करायला घेईल आणि ते काम होऊन जाईल. तिकडे प्रेरणा बसली आहे, कझिन आली आहे आणि काकी. तर त्यांच्याशी गप्पा मारतात. पण दुपारचं मस्त वातावरण आहे, छान वाटतंय. हो या ग्लास घेऊन खाली जाऊया. प्रगत होमस्टे सध्या आता बंद ठेवलं आहे मी. बरेच जण विचारायला आलेले पण आता सध्या कसं आहे की आता माझे कझिन रात्री येणार आहेत तर ते वरती झोपणार आहेत. त्याच्यामुळे मी आता सध्या पर्यटकांना देत नाही आहे. आताच भरपूर सगळ्यांना यायचं होतं पण आता फॅमिलीला पण यूज झाला पाहिजे. काय म्हणतं? ओके पहिल्यांदा फॅमिली फर्स्ट. ओके आणि बाकी पावसाळ्यात वगैरे तुम्ही प्लॅन करता तर नक्की या. उलट पावसाळ्यात तुम्हाला अजून मस्त मजा येणार आहे. आणि इकडे बघा उजूताई आली आहे, काकी आली आहे, बसलेत सगळे गप्पा मारत. आणि सध्या बघा आपल्याकडे आला आहे तो उन्हाळ्यातला देव. कारण तुम्हाला माहिती आहे खूप एवढा कडक उन्हाळा आहे तर आता एक AC बसून घेतो आहे. कारण आई पप्पा आता इकडे असतात आणि इकडे पाटील रेफ्रिजरेटरकडून आलेले आहेत देवगडवरून, बरोबर ना? यशदीप सर म्हणून आहेत. ओके तर त्यांचं पाटील रेफ्रिजरेटर आहे. आणि तुम्ही देवगड पुरतीत सुविधा आहे की मालवण वगैरे? पूर्ण देवगड तालुक्यामध्ये यांची सर्व्हिस आहे. तर तुमच्याकडे काय काय आहे पाटील सर? वॉशिंग मशीन, सेल्स अँड सर्व्हिस. अच्छा सेल्स अँड सर्व्हिस वगैरे दोन्ही पण. ओके म्हणजे तुम्हाला ते टेन्शन नाही. तुम्ही यांच्याकडे बाय पण करा आणि सर्व्हिस पण हेच करणार आहेत. ओके तर स्क्रीनवरती नंबर दिसतो यांचा तर त्याच्यावरती तुम्ही कॉल करून जर तुम्हाला AC किंवा तुम्हाला फ्रीज किंवा
काही वॉशिंग मशीन इलेक्ट्रिकच्या गोष्टी घ्यायच्या असतील तर तुम्ही यांना कॉल करू शकता किंवा सर्व्हिस रिलेटेड पण कॉल करू शकता ना. सर्व्हिस साठी पण कॉल करू. ओके, जर तुमचं काय बिघडलं देवगड तालुक्यामध्ये तर तुम्ही त्यांना कॉल करा आणि तुमच्या गोष्टी रिपेअर करून घ्या. आम्हाला तर आता माणूस भेटलाय, आम्हाला आता टेन्शन नाही. आधी पहिल्यांदा हा एक AC बसून घेऊया आणि नंतर मग वरती बघूया, अजून 2 आहेत ते आपण हळूहळू प्लॅन करूया. यस. आणि बघा आता मेंढीकोट खेळतोय, मेंढीकोटचे मेंबर बघून घ्या. इकडे अथर्व पण आहे. बऱ्याच दिवसांनी आता मेंढीकोटचा डाव सजणार आहे. ओके, आणि आम्ही 6 जण मेंढीकोट खेळतोय. 6 जणातले मेंढीकोट कोण कोण खेळतं ते सांगा मला कमेंट करून. आवडतं का तुम्हाला मेंढीकोट? आणि आज कोट चढणार आहे. ओके, प्रथमेशला एक देणार आहोत, एक अथर्वला आणि एक गोटल्याला. बघा आपलं आता AC इन्स्टॉल झालेलं आहे आणि पाटील आता बघा मस्तपैकी सज्जावरतीच बसले आणि त्यांनी मस्तपैकी इन्स्टॉल केलेलं आहे. आता फक्त थोडं इलेक्ट्रिकचं काम बाकी आहे, तर ते झालं की आपला AC ऑन होईल आणि मग प्रेरणा आज खुश आहे. हा प्रेरणा, गरमी में थंडी थंडी हवा. यस. ओके, कारण मला माहिती आहे उन्हाळा जास्तच आहे. ओके, चांगलंच गरम होत आहे. ओके, तर त्याच्यामुळे AC लावून घेतलेलं आहे. आता काय टेन्शन नाही. हां, AC लावलेला पाऊस पडणार असं वाटतं मला आता आणि थंडावा येईल. पण ठीक आहे ना, तर कसं आहे की आता वेळ आहे तर लावून घेतला, तर वेळ मिळेल नाही मिळेल ते एक मोठा प्रॉब्लेम असतो वेळेचा. तर चला आता मी निघतोय डायरेक्टली बुलेटने मंदिरात जायला, कारण आपल्याला द्यायचे ते कोंबडे 4 कोंबडे द्यायचे आहेत आपल्याला लोके कुलस्वामीच्या मंदिरात. तर आता नारळ घेऊन जातोय, कोंबडे बाजारातच आहेत. तर तिकडून पिकअप करून मग तिकडे आपण द्यायला जाऊया. चला. बघा आता कोंबडे आपण घेऊन आलेलो आहेत, गावठी कोंबडे बघा. इथे 4 आहेत, तिकडे पण 4 आहेत, भरपूर कोंबडे आणि लाईन कोंबडे देण्यासाठी लाईन बघा. आणि तिकडे एक बोकड पण दिसतोय मला, 2 बोकड दिसत आहेत. ओके, म्हणजे 3 बोकड आहेत, 5 बोकड आहेत. बापरे, 5 बोकड आणि कोंबडे आहेत. बघा, तर आज फुल ऑन धमाल आहे. ओके, सो तिकडे आता गारणी घातली जातात आणि त्यानंतर मग कोंबडे दिले जातात प्रत्येकाच्या नावाने. सो मुलींच्या नावाने दिले जातात आणि राखणीचे पण देतात काही काही. सो बघा अशा मोठमोठ्या टोपांमध्ये आता जेवण बनवलं जाईल. मोस्टली राईस आणि कोंबड्याच असणार आहे. बघा सगळे इकडे कोंबड्या आहेत, इकडे कटिंगचं काम चालू आहे. आता बरेच तिकडे बकरे आणि कोंबडे मोठं काम आहे आणि तिकडे बाकी लेडीज बाकीचं जेवणाची तयारी करतात, खोबरं वगैरे. सो आता आपण येऊ परत एकदा संध्याकाळी. आता जरा घ्यायच्यात आपल्याला अंडी. ओके, सो अंडी घेऊन बघा इकडे खोबरं किसायचं काम चालू आहे सगळ्यांचं. त्यानंतर मग जेवण बनवायला सुरुवात होईल. सो रात्रीची वेळ आणि परत एकदा आपण आहोत ते आपल्या मिठभाऊच्या समुद्र किनाऱ्यावरती. बघू शकतो तुम्ही, मस्त काळोख आहे आणि आज काय प्रेरणा नाही आपल्याबरोबर. आज आहे माझे सगळे कझिन. ओके, तर माझ्या सगळ्या कझिन बरोबर आहे आता समुद्रावरती आणि जस्ट रिलॅक्स एन्जॉयमेंट चाललेली आहे. आणि रात्रीच्या काळोखात मस्तपैकी रिलॅक्स एन्जॉय करतोय समुद्र किनारा आणि अशाच गप्पा. सो आता परत एकदा मंदिरामध्ये आलो आहे. इकडे तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपलं चिकन रेडी होतं. केवढा मोठा टोपा बघा, टोप भरून आपला गावठी कोंबड्याचं चिकन रेडी होतं आणि अजूनसुद्धा इकडे प्रिपरेशन चालूच आहे. ओके, तर भरपूर चिकन आहे यावेळी, म्हणजे गावठी कोंबड्याचं आणि त्याशिवाय बकऱ्याचं पण. त्याच्यामध्ये बघा मटण आहे, गरमागरम मटण आणि त्या वाफा निघतात. इकडे मटण आणि तिकडे चिकन, फुल ऑन तयारी चालू आहे आणि इकडे आपले मंडळ कामं करतात. हो बघा, इकडे आपला मटणचा रस्सा आणि इकडे आपला चिकनचा रस्सा. तर्री बघा तुम्ही, फक्त तर्री कलर बघा, ऑसम झालं. आणि सगळे बघा मस्तपैकी जेवायला बसलेले आहे. पहिली पंगत बसलेली आहे. रात्रीचे किती वाजले ते विचारतो का मला, पण सगळे मस्तपैकी जेवणावरती ताव मारतात. गावठी कोंबड्याचं मटण आणि त्याच्याशिवाय बकऱ्याचं मटण, याची सगळी मजा चालू आहे. बघा कोणाकोणाला असं गावठी कोंबड्याचं मटण खायला आवडेल. बघा दिसलं तुम्हाला डावामध्ये बघा छानपैकी एकदम. अरे हे बघा ऑसम, भांड्याच्या बालड्या एकदम असं बाहेर पडतात, जेवायला वाढलं जातं. गावठी कोंबड्याचं मटण बघा इकडे सगळं जेवायला बसतात. सो कोण असं कोकणातील आपल्या गावातील असं गावठी कोंबड्याचं आणि बकऱ्याचं जेवण जेवतं कमेंट करून मला नक्की सांगा. बांडली बघा, बांडली याची मजाच काय वेगळी आहे. असं सुक्का चिकन पडतं त्याच्यामध्ये, झणझणीत एकदम. तिकडे रस्सा घेतात. लोके मंडळी प्रॉपर सगळं मॅनेज करतात, अरेंजमेंट केले जाते. तिकडे लेडीज बसल्यात पलीकडे तुम्ही बघू शकता आणि इकडे सगळे जेंट्स बसतात. भात आणि बघा बाउलमध्ये मस्तपैकी चिकन दिलं जातं. हां सो ह्याची मजाच काय वेगळी आहे. काय म्हणतो म्हणजे गावठी कोंबड्याचं तुम्ही सगळ्यांनीच खाल्ला असेल. कोणी खाल्लं आहे कमेंट करून नक्की सांगा. कोणी नाही खाल्लं ते पण कमेंट करून नक्की सांगा. तसं गाव जेवणामध्ये गावठी कोंबडा किंवा असं बकरा खाण्याची मजाच काय वेगळी आहे. काय म्हणतो अरे बस इकडे काका बघा मस्तपैकी दमले आहेत सगळं वाढून वगैरे. बघा आता इकडे आपलं मस्तपैकी चिकन आलेलं आहे, वाढलं जातं आता सगळं चिकन. सो आता या जेवण घेऊया मस्तपैकी.